तुमचं आपण ऑप्शन आज स्टार्ट करतोय. ऑप्शन नक्की काय? सगळेजण ऑप्शन ऑप्शन करत असतात, नक्की ऑप्शन काय? सो ऑप्शन हा इंडेक्स ऑप्शन असतो अँड स्टॉक ऑप्शन असतो. इंडेक्स मध्ये काय येतं? निफ्टी, बँक निफ्टी आणि स्टॉक मध्ये जेवढे स्टॉक आहेत ऑप्शन आणि फ्युचर साठी अलाउ ते ऑल स्टॉक असतात. समथिंग 340 समथिंग असे काहीतरी आहेत, 300 पेक्षा जास्तच आहेत असे काहीतरी एवढे स्टॉक आहेत. सो इंडेक्स ऑप्शन मध्ये काय येणार आहे? आधी इंडेक्स ऑप्शन समजूयात. इंडेक्स ओके, इंडेक्स ऑप्शन मध्ये काय येणार आहे? निफ्टी आणि बँक निफ्टी. ओके, निफ्टी आणि बँक निफ्टी येणार आहे. आता निफ्टी 50 जे स्टॉक आहेत ते तसा परफॉर्म करणारे ऑफिसली त्याच्या अकॉर्डिंग निफ्टी परफॉर्म करणार आहेत. स्टॉक जर अप असले तर निफ्टी अप आहे, स्टॉक जर डाऊन असले तर निफ्टी डाऊन आहे, बरोबर. मग निफ्टी जी अप डाऊन होते. आता याच्या आधी आपण निफ्टी अप डाऊनच्या आधी ऍट द मनी, आउट ऑफ द मनी आणि इन द मनी ह्या कन्सेप्ट क्लिअर करूयात. झालेलं आहे का तुमचं लेक्चर ऍट द मनी, इन द मनी आणि आउट ऑफ द मनीचं? लेक्चर झालंय का तुमचं इन द मनी, आउट ऑफ द मनीचं? नाही झालंय ना? नाही सर. ओके, आता इन द मनी, आउट ऑफ द मनी आणि ऍट द मनी. आयटीएम, ओटीएम, सॉरी आयटीएम, एटीएम घेऊ आपण. ऍट द मनी अँड आउट ऑफ द मनी. आयटीएम, एटीएम, ओटीएम. ओके, आता आयटीएम, एटीएम, ओटीएम हे नक्की काय हे बघूयात आपण. इन द मनी म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, आता निफ्टी मध्ये ऑप्शन कसे कसे असतात हे मी तुम्हाला सांगतो. निफ्टीत 50-50 पॉईंटच्या अंतरावर ऑप्शन असतात. 50 पॉईंट. समजा 17,000ची निफ्टीची प्राइस चालू आहे, तर 17,050चा तुम्हाला ऑप्शन घेता येऊ शकतो, 17,100चा, 17,150चा, 17,200चा, म्हणजे 50-50 सेम 50-50 पॉईंट खाली. 16,950, 16,900, 16,850, म्हणजे 50-50 पॉईंटच्या गॅपने इथे निफ्टी मध्ये ऑप्शन असतात. ओके, निफ्टी मध्ये किती पॉईंटच्या गॅपने ऑप्शन असतात? 50-50 पॉईंटच्या. आणि बँक निफ्टी मध्ये असतात 100 पॉईंटच्या गॅपने ऑप्शन. फॉर एक्झाम्पल 38,000ला बँक निफ्टी आहे, तर 38,100, 38,000 सॉरी 38,200, 38,300, 38,400 आणि वरती 37,900, 37,800, 700. ह्या पद्धतीने वर असतात, ह्या पद्धतीने खाली असतात. हे असे निफ्टीमध्ये 100च्या गॅप, 50च्या गॅपने ऑप्शन असतात आणि बँक निफ्टीमध्ये 100च्या गॅपने ऑप्शन असतात. आता निफ्टीच्या आधी लॉट साईड समजूयात. लॉट नक्की काय असतो? निफ्टी लॉट साईज काय? निफ्टीची लॉट साईज 50ची असते, 50 क्वांटिटीचा एक लॉट असतो. आता फॉर एक्झाम्पल 17,000चा बँक निफ्टीचा मला एक लॉट घ्यायचा आहे. ओके, तर मला 17,000चे 50 क्वांटिटी घ्यावी लागणार आहे. मग 17,000ची जर 50 क्वांटिटी, जर मी ऑप्शन नाही, रिअल मध्ये जर 17,000ची 50 क्वांटिटी घ्यायला गेलो तर मला किती रुपये लागणार आहे? 17,000 इंटू 50, बरोबर ना? 17,000ची जर मी 50 क्वांटिटी घ्यायला गेलो निफ्टीच्या ऑप्शन मध्ये, तर मला किती लागणार आहे? ऑब्विसली 8,50,000 रुपये मला लागतील. सॉरी,
17,000 8,50,000 बरोबर. 8,50,000 बरोबर. 8,50,000 लागणार. हा, आता निफ्टी 17,100 झाली तर माझे किती रुपये वाढणार आहे? 100 रुपये वाढणार आहे बरोबर. माझ्याकडे क्वांटिटी किती आहे? 50. मला प्रॉफिट किती होणार आहे? 5,000चा. 100 पॉईंट जर निफ्टी वाढते तर मला प्रॉफिट किती होणार आहे? 5,000चा. आता हे जर रिअल निफ्टी घ्यायला गेलं तर असं आहे, बट ऑप्शन मध्ये असं नसतं. ऑप्शन मध्ये जर तुम्हाला निफ्टी बाय करायची ऑप्शन मध्ये, नीट ऐकून घ्या, ऑप्शन मध्ये तर 17,000ची निफ्टी तुम्हाला किती रुपयाला भेटणार आहे माहितीये का? 17,100 ला निफ्टी असली तर ती वेगळ्या प्राइसला. 17,000ची निफ्टीची प्राइस आज किती आहे? समजा मला उद्या प्रिडिक्शन, उद्या मार्केट खाली जाणार आहे, मग मी निफ्टीचा कॉल आणि पुट, आधी आपण कॉल आणि पुट समजूयात, मग 17,000च्या निफ्टीचं घेऊयात. ओके, कॉल सीई अँड पुट पीई. कॉल आणि पुट काय? सिंपल लँग्वेज मध्ये जर सांगायचं झालं तर तुम्हाला जर तुमच्या प्रिडिक्शनने वाटतंय निफ्टी अप जाणार आहे तर निफ्टीचा तुम्ही कॉल बाय करू शकता, आणि जर तुमच्या प्रिडिक्शनने निफ्टी डाऊन जाणार आहे तर तुम्ही निफ्टीचा पुट बाय करू शकता. निफ्टी जर वर जाते तर कॉल वाढतो, आणि निफ्टी जर खाली पडते तर पुट वाढतो. ओके, निफ्टी जर वर जात असेल तर कॉलची प्राइस वाढते, सीईची प्राइस वाढते, आणि निफ्टी जर खाली पडत असेल तर पीईची प्राइस वाढते. आता निफ्टी वरती जाते मग सीईची प्राइस वाढणार आहे, मग पीची प्राइस ऑब्विसली कमी कमी होणार आहे. सीची प्राइस वाढणार आहे, पीची प्राइस कमी होणार आहे. सेम उलट झालं, पीची प्राइस जर वाढली तर सीची प्राइस कमी होणार आहे. ओके, पीची प्राइस वाढली तर सीची प्राइस कमी होणार आहे, आणि सीची प्राइस वाढली तर पीईची प्राइस कमी होणार आहे. ओके, हा असतो कॉल आणि हा असतो पुट. सिंपल लँग्वेज. पुढे गेल्यावर आपण डीप मध्ये बघणार आहे. कॉल कधी घ्यायचा आहे? निफ्टी जर तुम्हाला वाटते निफ्टीची प्राइस वाढणार आहे तुम्ही कॉल बाय करू शकता, निफ्टीची प्राइस जर पडणार आहे तर तुम्ही पुट बाय करू शकता. आता हा पुट आणि कॉल कोणत्या कोणत्या प्राइसचे आहेत, काय कसं आहे हे बघूयात. तुम्हाला 17,000चा कॉल पण भेटू शकतो, पुट पण भेटू शकतो. 16,950चा कॉल पण भेटू शकतो, पुट पण भेटू शकतो, किंवा 17,050चा, 17,100चा. ज्या प्राइसचा कॉल आहे त्या प्राइसचा पुट पण आहे, ज्या प्राइसचा पुट आहे त्या प्राइसचा कॉल पण आहे. ओके, सो कॉल आणि पुटची सिंपल लँग्वेज मध्ये, तुम्हाला जर मार्केटची प्राइस वाढणार असेल तर तुम्ही कॉल बाय करायचा आहे, आणि मार्केटची प्राइस जर पडणार असेल तर तुम्ही पुट बाय करायचा आहे. ओके, हा झाला कॉल आणि पुटचा विषय. आता इथून पुढचा विषय आहे, आपलं चाललं होतं 17,000च्या निफ्टीला मला किती रुपये लागतील, तर ते येत होते 8,50,000. 8,50,000 इन्व्हेस्ट करून जर निफ्टी 100 पॉईंट वाढते तर मला 5,000 भेटणार आहेत. मग एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट 17,000ची डायरेक्ट निफ्टीच घ्यायची का? नाही. मग तुम्हाला 17,000च्या निफ्टीचा ऑप्शन घ्यायचा आहे. 17,000च्या निफ्टीचा ऑप्शन घ्यायचा आहे. आता 17,000च्या निफ्टीच्या ऑप्शनची प्राइस किती चालू आहे मी तुम्हाला सांगतो. सतरा हजार ना, 17,000च्या निफ्टीचा ऑप्शनची कॉलची प्राइस आणि पुटची प्राइस दोन्ही लिहितो. सीई प्राइस अँड पीई पुट प्राइस. ओके, कॉल प्राइस आणि पुट प्राइस. ओके, 17,000च्या कॉलची प्राइस आता चालू आहे 376 रुपीज, आणि पुटची प्राइस चालू आहे 93 रुपीज. ओके, कॉलची प्राइस आणि पुटची प्राइस. आता निफ्टीची ऍक्च्युअल प्राइस चालू आहे आज निफ्टीची प्राइस चालू आहे आज 17,276. ओके, 17,276. निफ्टीच्या सीची प्राइस ही आहे आणि पीची प्राइस ही आहे. हे तुम्हाला कुठे दिसतं? हे तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये
एंजल ब्रोकिंगच्या ऍप्लिकेशन मध्ये किंवा झिरो जे पण तुम्ही ब्रोकर युज करता त्या ब्रोकरच्या ऍप्लिकेशन मध्ये हे तुम्हाला दिसतं. ओके, आता हे झालं. याच्यानंतर काय, आता तुम्ही बोलता असाल सर 17,000च्या निफ्टीची कॉलची प्राइस एवढी आहे आणि पुढची प्राइस एवढी कमी आहे, असं का? कॉलची प्राइस एवढी आणि पुढची प्राइस एवढी कमी आहे असं का? तर हे शिकण्याआधी तुम्हाला मी एक्सपायरी काय असते ते सांगतो. ओके, प्रत्येक ऑप्शनला एक एक्सपायरी असते आणि ती एक्सपायरी प्रत्येक आठवड्याच्या गुरुवारी असते. ओके, प्रत्येक ऑप्शनला एक्सपायरी असते आणि ऑप्शनची एक्सपायरी गुरुवारी असते. आता रिसेंटली कालच एक्सपायरी झाली 17 तारखेची, 17/02/2022 ची एक्सपायरी काल झाली. एक्सपायरी म्हणजे काय, तर ह्या एक्सपायरीला ऑप्शनची प्राइस, ऑप्शन हा रद्द होतो किंवा ऑप्शन संपतो. ऑप्शनची प्राइस कमी होते, काहींची झिरो पण होते, जे आउट ऑफ द मनी गेलेले आहेत त्यांची. आणि प्रत्येक गुरुवारी, समजा आता पुढची एक्सपायरी आहे समथिंग 23 का 24 तारखेची, 23 तारखेची असेल मे बी, एक मिनिट, हा 24 तारखेची, 24 फेब, 24 फेबची एक्सपायरी आहे. मग 24 फेबच्या एक्सपायरीची मी तुम्हाला प्राइस सांगितलेली आहे. प्रत्येक गुरुवारी एक्सपायरी असते. एक्सपायरी असते म्हणजे ते ऑप्शन त्या दिवशी संपतात. आपण जरी तुम्ही कॅरी फॉरवर्ड म्हणजे जर तुम्ही बाय करून ठेवले तर तुम्हाला प्रत्येक गुरुवारच्या आत ते विकावेच लागतात, नाहीतर ते संपतात. ओके, सो प्रत्येक गुरुवारी एक्सपायरी असते. हे क्लिअर झालं? ओके, प्रत्येक गुरुवारी एक्सपायरी असते. आता एक्सपायरी प्रत्येक गुरुवारी असते. एक्सपायरी नंतर अजून एक पॉइंट आहे जो की आपला मागाशी चालू होता, ITM, ATM अँड OTM, इन द मनी, ऍट द मनी आणि आउट ऑफ द मनी. हे नक्की काय? सो तुम्हाला फॉर एक्झाम्पल आज निफ्टीची प्राइस चालू आहे 17,276. ओके, 17,276 ही प्राइस चालू आहे. मग निफ्टीचे ऑप्शन काय काय असणार आहेत आपण बघूयात. ओके, इकडे असणार आहे 17,000, इथे पण 17,000. मी एकच ड्रॉ करतो. ओके, 17,000, 17,100, 17,050 पण येते, 17,150, 17,200, 17,250, 17,300, वरतीकडे 16,950, 16,900. ओके, असा हा ऑप्शन चेनचा चार्ट असतो. आता ही प्राइस बोथ आहे, याचा सीई पण आहे आणि पीई पण आहे. सेम, सगळ्यांचे सीई पण आहेत, सगळ्यांचे पीई पण आहेत. ओके, सगळ्यांची कॉल ऑप्शन पण आहेत, सगळ्यांचे पुट ऑप्शन पण आहेत. आता थोड्या वेळापूर्वी आपण बघितले कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन काय आहे. ओके, सगळ्यांचे कॉल ऑप्शन पण आहेत, सगळ्यांचे पुट ऑप्शन पण आहेत. मग त्यांच्या प्राइस वेगवेगळ्या का असतात, तर त्या असतात ITM, ATM आणि OTM मुळे. आता ITM म्हणजे काय, इन द मनी. ओके, इन द मनी. जस्ट अ सेकंड. इन द मनी, इन द मनी. ATM चं बघतोय आधी आपण फक्त. इन द मनी म्हणजे काय, इन द मनी म्हणजे जी प्राइस होऊन गेलेली आहे,
जी प्राइस होऊन गेलेली आहे त्या प्राइसला बोलतात इन द मनी. फॉर एक्झाम्पल निफ्टी चालू आहे 17,276. ओके, आता इथं इन द मनी कोण कोण असणार आहे? पुट, कॉल म्हणजे मार्केट वरती जाणे, पुट म्हणजे मार्केट पडणे. आता खाली पडणारे म्हणजे वरच्या लेवल पासूनच खाली पडणार आहे ना, बरोबर. आता खाली जायचंय मार्केटला 17,276 आहे, तर मग 17,000 आधी 17,250च्या ऑप्शनला जाणार, नंतर 17,200च्या ऑप्शनला जाणार, नंतर 17,150च्या ऑप्शनला जाणार, नंतर जाणार 17,100च्या ऑप्शनला, बरोबर. नंतर जाणार 17,050च्या ऑप्शनला, नंतर जाणार 17,000च्या ऑप्शनला. हे झालं पुटचं. खाली खाली मार्केट यायला लागलं पुटचं. आणि वरती समजा जायला लागलं तर आधी कोणत्या ऑप्शनला जाणार? कॉलच्या ऑप्शनला जाणार आधी 17,270 म्हणजे 17,300चा पहिला ऑप्शन लागणार. त्याच्यानंतरचा ऑप्शन 17,350चा लागणार, 17,400चा लागणार, 17,450चा लागणार, ऑप्शन लागणार. ओके, हे पुटचे आणि कॉलचे इन द मनी आणि आउट ऑफ द मनी आपण बघतो. ओके, आधी आपण आपला पुट आणि कॉल मध्ये कॉलचे इन द मनी बघूयात. कॉलचे इन द मनी आता 17,276 आज प्राइस चालू आहे, तर मग 17,250 ही लेवल झालेली आहे की नाही? तुम्ही अनम्यूट करून आन्सर द्या, तेव्हा तुम्हाला समजणार आहे डिस्कस केल्यानंतर. आपण ऑब्विसली आपण जर कॉल बघतोय, कॉल साठी काय होतं? मार्केट वरती जातं. मार्केट वरती जाणारे म्हणजे ह्या प्राइस आधी झालेल्या आहेत ना, 17,250 वरनच 17,176 गेलंय ना, सॉरी 17,250 वरन 17,276 गेले ना, की असं झालंय डायरेक्ट 17,000 आलंय, मग 17,276 वरून 17,250 आलंय, असं नाही. मार्केट वरती ह्या रेंज मध्ये गेलंय ना, बरोबर आहे ना. 17,000 नंतर 17,050, 17,100, 17,150, 17,200, 17,250, मग 17,300. ऑप्शन निफ्टीचा 50-50 पॉईंटचा असतो ना, मग ह्या पद्धतीने वरती गेलेलं आहे ते. मग इथे काय 17,250चा ऑप्शन इन द मनी असणार आहे, कारण तो झालाय. त्याच्या खाली 17, त्याच्या खालचा 17,200चा तो पण इन द मनी आहे, ती प्राइस झाली ऑलरेडी. 17,150चा इन द मनी आहे, 17,100चा इन द मनी आहे, 17,050चा इन द मनी आहे, 17,000चा इन द मनी आहे. कॉल साठी ती सीईचं चाललंय, कॉलचा डेटा. इन द मनी कोणते कोणते आहेत? सर 17,276 निफ्टीची प्राइस आहे, तर 17,250 त्याच्या खालची प्राइस, त्याच्या खालची प्राइस म्हणजे ज्या प्राइस पासून निफ्टी अप गेली आहे, 16,000पासून अप गेली असेल तर 17,276च्या खाली जेवढ्या पण ऑप्शन प्राइस आहेत कॉल मध्ये त्या सगळ्या इन द मनी मध्ये येतात. सिंपल लँग्वेज मध्ये 17,276च्या खाली ऑप्शन चेन मध्ये किंवा ऑप्शन मध्ये ज्या कोणत्या प्राइस आहेत, कोणत्या असू द्यात, 17,276च्या खाली त्या इन द मनी आहेत. मग आउट ऑफ द मनी, आउट ऑफ द मनी आणि ऍट द मनी हे काय आहे? ओके, ऍट द मनी आपण बाजूला ठेवूयात, आउट ऑफ द मनी आधी आपण बघूयात. आउट ऑफ द मनी काय म्हणजे ज्या प्राइस येणार आहेत अजून. मग कोणती प्राइस येणार आहे 17,276 नंतर? 17,300ची, 17,350ची, 17,400ची, 17,450, असं पुढे 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 वाढत जाणार. ह्या प्राइस येणार आहेत, म्हणून या आहेत आउट ऑफ द मनी. ह्या प्राइस यायच्या आहेत कॉल साईडला आणि ह्या प्राइस येऊन गेलेल्या आहेत, त्यामुळे ह्या आहेत इन द मनी आणि ह्या प्राइस येणार आहेत, त्यामुळे आहेत OTM, आउट ऑफ द मनी. ओके, इन द मनी आणि आउट ऑफ द मनी. सीईचं क्लिअर झाले का? फक्त सीईचा विचार करा. सीईचा म्हणजे कॉल ऑप्शनचा इन द मनी आणि आउट ऑफ द मनी कोणते असणारे हे क्लिअर झाले तुम्हाला? प्राइसच्या खालचे असणारे इन द मनी, प्राइसच्या वरचे असणारे आउट ऑफ द मनी.
क्लिअर? हो सर. कोणाला काही डाऊट यात? डाऊट असेल तर विचारा. चॅट बॉक्स मध्ये कोणी काहीतरी विचारलंय. नाही सर. ओके, आपलं झालं इन द मनी आणि आउट ऑफ द मनी क्लिअर झालेलं आहे कॉल साईडचं. आता समजा मी फक्त इथे रिमूव्ह काय करतो, इथे रिमूव्ह करतो सीई आणि त्याच्या जागी मेन्शन करतो पीई, पुट ऑप्शन. कॉल ऑप्शन काढला आणि फक्त काय मी ऍड केलं, पुट ऑप्शन. कॉलचा डेटा आपण बघितला, आता पुटचा डेटा बघायचा आहे. आता पुट साईडला कोणते इन द मनी असणार आहे, कोणते आउट ऑफ द मनी. पुट म्हणजे काय असणार आहे, मार्केट खाली येत आहे तेव्हा पुटची प्राइस वाढणार आहे. मग पुट मध्ये मार्केट वरच्या लेवल पासून खाली आलेलं आहे, बरोबर, म्हणजे ह्या लेवल पासून खाली आलेलं आहे, त्यामुळे हे असणार आहे इन द मनी. आणि हे असणार आहे आउट ऑफ द मनी. आउट ऑफ द मनी म्हणजे खाली मार्केट पडतं तर ह्या प्राइस यायच्या आहेत अजून ना. 17,250 झालं, 17,200 झालं, 17,150, 17,100, 17,50, 17,000 ह्या प्राइस येणार आहेत मार्केट पडत असताना, म्हणून त्या झाल्या आउट ऑफ द मनी. आणि ह्या प्राइस पासून मार्केट खाली आलेलं आहे म्हणून त्या झाल्या इन द मनी. उलटायचंय, जसं कॉलला खालून वर आहे ना, तसं पुटला वरून खाली आहे, बाकी काहीच नाही. ओके, कॉलला काय, कॉलला ह्या प्राइस इन द मनी होत्या, पुटला ह्या प्राइस इन द मनी आहे. कारण का, तर ह्या प्राइस झाल्यात, म्हणजे पुट म्हणजे मार्केट खाली पडतंय, म्हणजे ह्या प्राइस झालेल्या आहेत म्हणून ह्या इन द मनी आहेत, आणि ह्या प्राइस येणार आहेत म्हणून ह्या आउट ऑफ द मनी आहेत. तसं कॉल मध्ये काय, ह्या प्राइस पासून वरती गेलंय म्हणजे हे इन द मनी आहेत, आणि ह्या प्राइस कडे जायचंय त्याला म्हणून हे आउट ऑफ द मनी आहेत. पुटला सेम उलट आहे, ह्या प्राइस पासून खाली आलेलं आहे म्हणून हे इन द मनी आहेत, आणि ह्या प्राइस कडे त्यांना जायचंय म्हणून हे आउट ऑफ द मनी आहेत. समजलं तुम्हाला इन द मनी आणि आउट ऑफ द मनीचा टॉपिक? सगळ्यांना समजला का? सर एकदा पुढचं. पुढचं एकदा एक्सप्लेन करू का? हो सर. ओके, मी तुम्हाला ग्राफ दाखवतो. ओके, फॉर एक्झाम्पल इथे आहे 17,100, 17,150, 17,200, 17,250 आणि निफ्टी चालू येते 17,276, जी की आजची प्राइस आहे. आता हे बघा, ह्या प्राइस पासून वरती गेलेलं आहे, बरोबर, ह्या प्राइस पासून वरती गेले म्हणजे हे सीई साठी हे असणार आहेत इन द मनी. हे प्राइस असणार इन द मनी कॉल ऑप्शन साठी, कारण ह्या प्राइस पासून वरती गेलेल्या ह्या प्राइस झालेल्या आहेत त्यामुळे ह्या इन द मनी आहेत. पण पुटचं तसं नाहीये. पुट म्हणजे काय, मार्केट खाली पडणार आहे. मग पुटच्या 17,276 इथे खालची प्राइस ही येणार आहे ना, 250 यायची बाकी आहे वरून खाली पडताना. मग ही, त्याच्यानंतर ही येणार आहे, त्याच्यानंतर ही येणार आहे, त्याच्यानंतर 17,100 ची येणार आहे, म्हणजे ह्या प्राइस येणार आहेत. आणि ह्या प्राइस ऑलरेडी याच्या वरच्या ज्या प्राइस आहेत याच्यावरती किती आहे, 17,300, 17,350, म्हणजे ह्या प्राइस झालेल्या आहेत, ह्या प्राइस वरती आहेत. पुढच्या वरती ज्या प्राइस आहेत त्या असणार आहेत इन द मनी. पुढच्या वरती ज्या प्राइस आहेत त्या असणार आहे इन द मनी. 17,276च्या प्राइस वरती जेवढ्या पण ऑप्शन प्राइस आहेत त्या सगळ्या इन द मनी पुट साठी आहेत. आणि सगळ्या डाऊनच्या प्राइस आहेत, म्हणजे प्राइस यायच्या आहेत अजून 17,250, 17,200, 17,150, 17,100 किंवा 16,950, 16,900 किंवा 15,000 ह्या प्राइस खाली आहेत, ह्या यायच्या आहेत अजून, त्यामुळे ते असणार आहे आउट ऑफ द मनी ह्या पुट साठी.
सी साठी तर ह्या प्राइस पासून वरती गेलंय ना, म्हणून हे इन द मनी आहेत इथे गेल्यावर. पण पुट साठी या प्राइस कडे यायचंय त्यांना, म्हणून हे आउट ऑफ द मनी आहेत. आणि कॉल साठी कोणते आउट ऑफ द मनी आहेत? 17,300, 350. जे पुट साठी इन द मनी आहेत ना, ते कॉल साठी आउट ऑफ द मनी, आणि जे कॉल साठी आउट ऑफ द मनी आहेत ते पुट साठी इन द मनी आहेत. उलट आहे सेम. कॉलच्या उलट लावलं तर तुमचे पुढचे डेट आहेत. समजलं तुम्हाला? हो सर. ओके. आता आपला विषय आला इन द मनी आउट ऑफ द मनी झालं. एटीएम नक्की काय? ऍट द मनी. ऍट द मनी म्हणजे नक्की काय? समजा 17,276 मार्केट चालू आहे, तर याच्यासाठी ऍट द मनी असणार आहे कॉल साठी 17,250 आणि पुट साठी असणार आहे 17,300. हा का बरं 17,250 आणि 17,300 हे दोनच का ऍट द मनी असणार आहे कॉल आणि पुट साठी? तर जी प्राइस चालू आहे त्याच्या जवळचा वरचा ऑप्शन आणि खालचा ऑप्शन हा ऍट द मनी असतो. वरचा ऑप्शन आणि खालचा ऑप्शन. आता वरचा ऑप्शन साठी पुट साठी कोणता ऍट द मनी आहे? हा. ही प्राइस रिसेंटली झाली आहे, आता जस्ट झाली आहे. 17,276 म्हणजे 17,300 पासूनच खाली आलंय ना, म्हणून 17,300 पासून 17,276 ला आलंय. 300 पासूनच खाली आलंय ना, म्हणून 17,300 हा ऍट द मनी आहे. आणि वरती जाताना 17,250 पासूनच 17,276 गेलंय ना, म्हणून 17,250 हा ऍट द मनी आहे. स्ट्राईक प्राइस जी पण निफ्टीची प्राइस चालू आहे त्याच्या जवळच्या प्राइसला बोलतात ऍट द मनी प्राइस. ओके. ऍट द मनी, इन द मनी आणि आउट ऑफ द मनी क्लिअर झालंय सगळ्यांना काय नक्की? हॅलो. ओके क्लिअर. येस. ऍट द मनी, इन द मनी हे तुम्हाला हळूहळू समजेल. एका दिवसात समजणार आहे असं नाहीये. एका दिवसात समजलं असतं तर सगळेच ऑप्शन करत बसले असते. ओके. ऍट द मनी, इन द मनी आणि आउट ऑफ द मनी हे क्लिअर झालंय. आता मागाशी आपला विषय चालला होता 17,000चा जर मला कॉल बाय करायचा आहे, 50 लॉटचा कॉल बाय करायचा तर मला लागणार 8,50,000. हा. आता तुम्हाला कळेल की 17,276 निफ्टी चालू आहे आणि 17,000चा कॉलचा आणि पुटचा प्राइस आपण बघूयात. इकडे कॉलची लावतो. कॉलची प्राइस आहे 300 काहीतरी, किती होती? 376. 376 होती. आणि पुटची प्राइस किती आहे इथे? 96. असं का? 17,000च्या कॉलच्या आणि पुटच्या प्राइस मध्ये डिफरन्स का? तर तो आहे डिफरन्स ऍट द मनी आणि आउट ऑफ द मनी साठी. ऍट द मनी हा कॉल तर ऍट द मनी झालेला आहे, 17,000पासून वरती गेलाय म्हणून याची प्राइस जास्त वाढली आहे. बट पुट साठी 17,000ची लेवल अजून यायची आहे. 17,000पासून जर खाली येणार, 17,276 पासून त्याला 17,000च्या खाली गेल्यानंतर 17,000 हा इन द मनी होणार आहे. मग याचे प्राइस वाढणार आहे. 17,000 एस पर्यंत हळूहळू वाढणार आहे. त्यानंतर इन द मनी झाल्यावर फास्टली प्राइस वाढणार आहे. बरोबर. आता हे बघा 96 आणि 376. 376 कॉलची प्राइस एवढी काय? कारण ती प्राइस होऊन गेलेली आहे. 17,000 पासून 17,276 कडे वरती निफ्टी गेली आहे ना, म्हणून हा इन द मनी झालेला आहे आणि याची प्राइस जास्त आहे. हा त्याच्या प्राइस पासून इन द मनी मध्ये डिफरन्स वर आहे म्हणून याची प्राइस जास्त आहे. पण ह्याला इन द मनी व्हायचंय, हा आउट ऑफ द मनी आहे, ओटीएम आहे, त्यामुळे याची प्राइस कमी आहे. जर 17,000कडे निफ्टी आली तर याची प्राइस निश्चित वाढणार आहे हळूहळू हळूहळू. हा डिफरन्स आहे. बघा जर मला माहिती आहे काय होणार आहे, उद्या निफ्टी 100 पॉईंटने पडणार आहे. नेहमी ट्रेड इन द मनी किंवा ऍट द मनी मध्ये करावा.
नेहमी ट्रेड इन द मनी मध्ये किंवा ऍट द मनी मध्ये करावा. आता सर म्हणजे तुम्ही बोलाल की सरांनी सांगितलं इन द मनी आणि ऍट द मनी मध्ये, उद्या मला ऑप्शन करायचंय तर मग मी कशात ट्रेड केला पाहिजे? उद्या तुमचं प्रिडिक्शन आहे निफ्टी पडणार आहे, तर निफ्टी मध्ये तुम्हाला उद्या इन द मनी किंवा ऍट द मनी कोणता असणार आहे? तर पडणारे म्हटलं आपण ट्रेड कशात करणार आहे? पुट ऑप्शन मध्ये, पीई मध्ये. तर पीई मध्ये इन द मनी कोणते आहेत? 17,276 वरचे सगळे इन द मनी आहेत. 17,300, 350, 400, 450 हे सगळे इन द मनी आहे. ऍट द मनी कोणता आहेत? 17,300 अँड 17,250 ही दोन्ही प्राइस ऍट द मनी आहे, कारण ह्या लेवलच्या जवळ येतो एकदम. एटीएम आहेत ह्या. आणि 17,300च्या वरती सगळ्या इन द मनी आहेत. 17,300 पण इन द मनी मध्ये येतो आणि ऍट द मनी मध्ये पण येतो. ओके. सो उद्या मला ट्रेड करायचा आहे, तर मग मी काय करणार आहे? तुमच्याकडे मी डायरेक्टली तुम्हाला ऑप्शन चेन पण दाखवतो, सगळं दाखवतो. मी उद्या काय करणार आहे? मला माहिती आहे उद्या निफ्टी 100 पॉईंटने पाडणार आहे. मग मी उद्या काय करणार आहे? माझ्या हिशोबाने 17,300 किंवा 17,250चा पुट बाय करणार. असं जर पुट बाय करायला गेलं डायरेक्ट 17,300च्या रेटने 50 क्वांटिटी, तर मला 8-8.5 लाख रुपये लागणार आहे. मग मी ऑप्शन मध्ये 17,350चा किंवा 17,250चा पुट कितीला आहे हे तुम्हाला दाखवतो. ओके, इथे मी ओपन करतो. एंजल ब्रोकिंगचा असेल मे बी एखादा अकाउंट माझ्याकडे लॉग इन. बघतो एकच मिनिट, जस्ट अ सेकंड. काय ओके, हा इथे एक लॉग इन आहे. सो मी इथे ऑप्शन चेन ओपन करतो. लॉग इन आहे, कोणाचं तरी आहे, मे बी कोणाचं नाव माहिती. एखादा असेल माझ्याकडे अकाउंट, हा आहे. ओके, आहे अकाउंट लॉग इन. ठीक आहे. आता इथे आपण मार्केट मध्ये जाऊयात. इथे मला बघायचं आहे 17,000 निफ्टी, NIFTY निफ्टी 17,250चा पीई. 17,250चा पीई. आता इथे बघा 17,250चे पीई किती आले. आपल्याला कोणता बघायचा? आपली करंट एक्सपायरी कोणती आताची? 24 तारखेची. मग तो मी इथे ऍड करतो. हे बघा 17,250चा पीई कितीला आहे? 170 रुपयाला आहे. हा जर मी बाय करायला गेलं तर मला याला किती रुपये लागतात एका लॉट साठी? हे बघूयात. 17,250चा, जस्ट अ सेकंड. ओके, 17,250
चा मला पुट किती रुपयाला भेटतोय? तो मला भेटतोय फक्त 170 रुपयाला. ऑप्शन हा 170 रुपयाला भेटतोय. मग 170 इंटू 50 किती झाले? 170 इंटू 50, 170 इंटू 8500. 8500. 8500 जो मला ऑलमोस्ट 8 लाख रुपयाला भेटणार होता, तोच एक लॉट मला ऑप्शन मध्ये भेटतोय फक्त 8500 रुपयाला. बरोबर. आता निफ्टी समजा इथे 100 पॉईंट पडली, तर माझा पण 100 रुपयाने वाढणार आहे का? नाही. माझं कमीत कमी वाढणार आहे 70 रुपीजनी. 60 टू 70 रुपीज. ऑफिसली एवढा स्वस्त भेटतोय, तो 1 रुपयाला 1 रुपया वाढला तर मग काय विचारायचं? तो मला कितीला भेटणार आहे? म्हणजे जर निफ्टी 100 पॉइंट्स पडते 17,250 चा, पीई ची प्राइस आहे 170 इंटू 50 इज इक्वल टू 50 काय आहे तर 50चा लॉट आहे, इज इक्वल टू 50चाच लॉट आहे ना. तुम्ही एक लॉट जास्त घेऊ शकता, म्हणजे 50च्या जागी 51 नाही टाकू शकत किंवा 49 पण नाही टाकू शकत. 50, 100, 150, 200 अशा याच्यात तुम्ही 50-50च्या पट्टीतच घेऊ शकता. मग तुम्ही किती लॉट घेऊ शकता ते इथे येणार 8500. 8500 रुपये इन्व्हेस्ट केले मी. ओके. कशामध्ये? 17,250च्या पुट मध्ये. मी इन्व्हेस्ट केल्यानंतर निफ्टी पडते 100 पॉईंट डाऊन येते. 100 पॉईंट डाऊन आली तर माझा 170चा 17,250चा जो पुट आहे 170 रुपये, तो कमीत कमी होणार आहे 220. एवढा तर मिनिमम जाणार आहे. 50 पॉईंट, 60 पॉईंट तर इझी जाईल. 230 करूयात. 230 जाणार आहे. इंटू माझी क्वांटिटी किती आहे? 50. किती होणार आहे? 11,500. 11,500. ओके. मी इन्व्हेस्ट किती केले होते? 8,500. माझं प्रिडिक्शन बरोबर आलं, निफ्टी 100 पॉईंट पडली. मला प्रॉफिट कितीचा होणार आहे? 3,000. 3,000चा प्रॉफिट, राईट. एक लॉट बरोबर. 60 पॉईंट निफ्टी पडते, मला प्रॉफिट कितीचा होणार आहे? 3,000चा. ऑब्विसली 8,500 इन्व्हेस्ट करून मला प्रॉफिट कितीचा होतोय? 3,000चा. ऑलमोस्ट 43%, सॉरी 43% रिटर्न आहे. ओके. हे झालं 43% रिटर्नचं. एवढा प्रॉफिट होणं पॉसिबल आहे तुमचं प्रिडिक्शन बरोबर जात आहे तर. बट हे जर उलट झालं आणि निफ्टी फॉर एक्झाम्पल पडण्याऐवजी 100 पॉईंट चढली, तर त्याला स्टॉप लॉस वगैरे आहे. आपण 100 पॉईंट चढतोपर्यंत थांबणार नाहीये. पण एक चढली 100 पॉईंट तर तुमचा 170चा येणार आहे 110, 110 ला. मग 8,500 इन्व्हेस्ट केल्यावर तुमच्या हातात किती उरणार आहे? किती उरणार आहे? 5,500. इथे लॉस किती होणार आहे तुमचा? 3,000चा लॉस पण आहे ना, बरोबर. 3,000 जसं तुम्हाला प्रॉफिट तसा 3,000चा लॉस पण आहे. ओके. प्रॉफिट लॉस झालं. आता इथे याच्यात आपण विनिंग कसं होणार आहे? हे जर 5-5 वेळा जर झालं दोन्ही पण, तर आपण इक्वली बाहेर येणार आहे. मग यात विन कसं होणार आहे? ऑब्विसली प्रॉफिट जर तुम्हाला 60 पॉईंटचा भेटतोय, 60 पॉईंट म्हणजे आपण ऑप्शनचा प्रॉफिट कॅल्क्युलेट करतोय 170 ते 230, 60 पॉईंट जर येत आहेत, हा तुमचा टार्गेट येतोय 60 पॉईंटचा, बरोबर. तर तुम्हाला 3,000 भेटतात एका लॉटचे, राईट. इथेच जर तुम्ही स्टॉप लॉस लावून काम केलं तर तुमचा 20 रुपीजचा स्टॉप लॉस येणार आहे किंवा 25 रुपीजचा स्टॉप लॉस येणार आहे. आणि तुमचे किती रुपये जाणार आहेत माहितीये का?
1250 जर तुम्ही स्टॉप लॉस लावून काम करताय तर. गेले तर 1250 रुपये जाणार आहे, आले तर 3000 येणार आहे. असे 1250 कमीत कमी 3 वेळा जर जात आहेत आणि एकदाच तुमचा प्रॉफिट होतोय, तरी तुम्ही ऑलमोस्ट इक्वली असणार आहे. ऑलमोस्ट थोडंफार पुढे मागे होणार आहे 400-500-600 रुपये, बट इथे तुमची 3 याच्यात लॉस मध्ये जाणार आहे ऑलमोस्ट 3750. आणि एकदाच तुमचा टार्गेट हिट झाला तरी तुम्हाला येणार आहे 3000. बरोबर. 10 ट्रेड केले तुम्ही असे, 10 दिवसात 10 ट्रेड केले, त्यातले तुम्हाला प्रॉफिटेबल आले 4 आणि लॉस गेले 6. प्रॉफिटेबल किती झाले 4 आणि लॉस किती गेले 6. तर 6 यांचा लॉस किती होणार आहे तुमचा 1250 ने? 7500. 7500चा लॉस. आणि 4 यांनी 3000 रुपयाने 4 यांचा प्रॉफिट किती होणार आहे 12000. बरोबर. एंड ऑफ द मार्केट तुम्ही, एंड ऑफ द 10 डेज तुम्ही 4500 प्रॉफिट मध्ये असणार आहे. किती वेळा? 4च वेळा तुम्ही प्रॉफिट मध्ये आलात आणि 6 वेळा लॉस गेलात तर हे होणार आहे. जर हे इक्वली झालं 5 वेळा प्रॉफिट 5 वेळा लॉस, तर 6250चा लॉस असणार आहे आणि 15000चा प्रॉफिट असणार आहे. हे जर उलट झालं 6 वेळा प्रॉफिट आणि 4 वेळा लॉस, तर किती होणार आहे? 6 वेळा प्रॉफिटचे किती होणार आहे 18000 आणि लॉसचे किती होणार आहे 4 वेळाने 5000. 5000. बरोबर. माझी अॅक्युरेसी मी सांगतो, माझी अॅक्युरेसी आहे 7-3 ची. 7 वेळा मी प्रॉफिट मध्ये जातो, 3 वेळा मी लॉस मध्ये जातो. 8-2 ची पण आहे, 8-2 पण होतो, पण एक अॅक्युरेसी ऑन इन ऍव्हरेज 7-3 ची फिक्स आहे. म्हणजे जर मी ट्रेड करतोय तर मी कमीत कमी 7 वेळा प्रॉफिट घेऊन जातोय आणि 3 वेळा माझा स्टॉप लॉस हिट होतोय. म्हणजे माझा प्रॉफिट जर होतोय 60 पॉईंटने एका लॉट पाठीमागे, तर माझा प्रॉफिट होतो 21000चा आणि माझा लॉस होतो कितीचा होणार आहे ही अॅक्युरेसी माझी चालते एका लॉटला. मी काम करतो 10-10, 15-15 किंवा मोस्टली एक 5-10 लॉट मध्ये माझं काम फिक्स चालतं. 5 लॉट, कमीत कमी 5 लॉट असतात. हे एंड ऑफ द 10 डेज या, 1 डे नाही आहे, नाही तर तुम्ही बोलाल 1 डे. एंड ऑफ द 10 डेज, 10 दिवसात. एका दिवसात तुम्हाला 10 ट्रेड नाही करायचे, एका दिवसात 1 किंवा 2च ट्रेड करायचे. समजले हे ऑप्शनचं कॅल्क्युलेशन? याच्यात जर तुम्ही स्टॉप लॉस नाही लावला तर तुमचा लॉस पण मोठा असणार आहे. स्टॉक सहजासहजी जास्त पडणार नाहीये, पण ऑप्शन तुमचं जेवढी निफ्टी वाढणार आहे तेवढा ऑप्शन कॉलचा ऑप्शन पण पडणार आहे. जेवढा समजा तुम्ही पुट घेतलाय पण निफ्टी वाढते, जेवढी निफ्टी वाढणार आहे तेवढा तुमचा पुट ऑप्शन पडत राहणार आहे. तो झिरोकडे पण जातो, स्टॉक झिरोकडे जात नाही. ऑप्शन मध्ये रिस्क ही आहे, पण त्याच्या अकॉर्डिंग प्रॉफिट्स पण तेवढे आहेत. हे बेसिक आहे, यात आपल्याला ऍडव्हान्स शिकायचंय. बेसिक फॉर्म्युले थे स्टॉप लॉसचे वगैरे, यात आपल्याला काय शिकायचंय ऍडव्हान्स. ओके. आतापर्यंत जे काय ऑप्शनच झालं ते क्लिअर झालं तुम्हाला? जे लेट जॉईन झाले त्यांनी व्हिडिओ पण बघा, आज रात्री तुम्हाला दोन्ही व्हिडिओ पडतील. क्लिअर झालंय तुम्हाला?
ओके, तुम्ही बोलत जा. बोलत नाहीये मोस्टली, जास्त कोणी बोलत नाहीये. हो सर, थोडा अवघड आहे त्यामुळे थोडं समजायला थोडं थोडं तर समजायला लागलंय हा, तुम्हाला. थोडं थोडं आता सर समजायला, पहिल्यांदा ऐकतोय ना त्यामुळे हळूहळू हे थोडं बघा, थोडं. स्टॉक मार्केट जर तुम्ही कॉलेजसाठी जर 10-15 वर्ष येतात, त्या स्टॉक मार्केटसाठी कमीत कमी 4-5 महिने 6 महिने तर द्या, किंवा 1 वर्ष तर द्या. तुम्हाला चांगले म्हणजे इथे बघा, स्टॉक मार्केटमध्ये माझी अॅक्युरेसी 7-3 ची आहे. एक बेसिक सांगतो मी, म्हणजे माझी अॅक्युरेसी 7-3 ची आहे. मी जे ट्रेड करतो त्याच्यात. म्हणजे 10 दिवसातून ना? हा, 10 दिवसाची मी अॅक्युरेसी. मी एका दिवसात 2 ते 3च ट्रेड करतो. ते 10 हॅलो लॉट. हा बोला. सर, 2 आणि 3च का ट्रेड करायचे, जास्त का करायचं नाही? आता तुम्ही जास्त ट्रेड का नाही करायचे हे सांगतो मी तुम्हाला. सर फक्त 12चे पेपर होऊ द्यात, मग तुमच्याकडेच. हो, हे बघा, 2 आणि 3च ट्रेड का करायचे? जर तुम्ही 5 ट्रेड केले एका दिवसात, बरोबर, 5 ट्रेड केले, 60 पॉइंट तुम्हाला निफ्टीमध्ये भेटायला, तुम्हाला निफ्टी तुमची 100 पॉईंटने पडायला किंवा चढायला हवी आहे, बरोबर. तेव्हा तुम्हाला 60 पॉईंटचा गेन येणार आहे, राईट. मगाशी आपण ज्या पद्धतीने बघितलं, बरोबर. 100 पॉईंट जेव्हा निफ्टी क्रॅश होणार आहे, तेव्हा तुमचा पुटचा कॉल 60 रुपीजने वाढणार आहे. मग निफ्टी कंटिन्युअसली 100 पॉईंट पडणार आहे, 100 पॉईंट वाढणार आहे, पडणार आहे 100 वाढणार आहे, असं होतं का? नाही. निफ्टी दिवसभरातून 1 ते 2च चांगल्या मुवमेंट देते. त्यामुळे दिवसातून तुम्हाला 1 ते 2च ट्रेड करायचे. त्या चांगल्या मुवमेंट तुमच्या थिअरीज नुसार कॅप्चर करायचे आहेत तुम्हाला. निफ्टीत असं नाही होत की कंटिन्युअसली पडते, 100 पॉईंट पडली, 100 पॉईंट वाढली, 200 पॉईंट पडली, पुन्हा 200 पॉईंट वाढली, पुन्हा 100 पॉईंट पडली, 100 पॉईंट वाढली. असं रेअरली होतं, किंवा होतच नाही. ऑलमोस्ट 99% नाही होत की कंटिन्युअसली पडते वाढते पडते वाढते. असं नाही. पडली ते एकदा 200-300 पॉईंट किंवा 100 पॉईंट पडणार आहे, साइडवेज होणार आहे, 50 पॉईंटचे बाउन्स मारत अशी अशी साइडवेज अप किंवा डाऊन होणार आहे. ओके, त्यामुळे 1 ते 2 मुवमेंट येतात चांगल्या, त्या 1-2 मुवमेंट मध्येच तुम्हाला ट्रेड करायचे आहेत. आणि फॉर एक्झाम्पल अजून रिझन देतो, 5 ट्रेड तुम्ही केले आणि 5 पैकी अनलकीली तुमचे 4 स्टॉप लॉस एकाच दिवसात हिट झाले, तर तुमचा एकाच दिवसात 1250 आहे, आपण रॅन्डम पकडलाय. 1250चा लॉस पकडून चालू नका. तो लॉस कधी कधी 800 रुपयाचा असू शकतो, कधी कधी 1500चाही असू शकतो. ओके, रॅन्डमली पकडलाय. आणि लगेच तुम्ही ऑप्शन वगैरे काही करायचं नाहीये. त्याच्यासाठी एक कॅपिटल किती लागतं, रिस्क रिवॉर्ड रेशो काय, ते आपण पुढे बघणार आहे. फॉर एक्झाम्पल 4 स्टॉप लॉस हिट झाले, 1250, तुमचा 5000चा लॉस एका दिवसात होणार आहे. तुम्ही 5 ट्रेड केले आणि एका याच्यात प्रॉफिट झाला, लकीली तो 3000चा आला. बट फॉर एक्झाम्पल तुम्ही 4 ट्रेड केले, 5वा ट्रेड केलाच नाही, तुम्ही 5000चा लॉस एका दिवसात एक्सेप्ट करू शकता का? 5 स्टॉप लॉस हिट इन 1 डे, किंवा 4 स्टॉप लॉस हिट एकाच दिवसात. मी जे ट्रेड करतो ना, ते कसे करतो मी तुम्हाला सांगतो. 2 किंवा मॅक्स 3 ट्रेड असतात माझे. रॅन्डमली मी 2च करतो. पहिल्या याच्यात मला टार्गेट आला, माझा प्रॉफिट झाला, तर मी दुसरा ट्रेड करतो. रेअरली करतो. पहिल्याच्यात जर टार्गेट आला तर. दुसरा ट्रेड जर लॉस गेला, सोडून देणार आहे. दुसरा ट्रेड मध्ये प्रॉफिट आला, वेल अँड गुड. तिसरा ट्रेड मी घेतच नाही. पहिला ट्रेड लॉस, दुसरा पण ट्रेड लॉस, मी ट्रेड नाही करत. एक पहिला ट्रेड प्रॉफिट, पहिला ट्रेड लॉस, दुसरा ट्रेड प्रॉफिट, मी तरीही शांत बसतो. तर वाटलंच तर तिसरा ट्रेड घेतो मी, नाहीतर नाहीच घेत, मोस्टली नाही घेत. पहिले 2 प्रॉफिट मध्ये जात आहेत तुमची, चांगलं आहे तुमचं. दोन्हीकडे प्रॉफिट बंद करा. पहिल्याच्यात 3000 प्रॉफिट झाला समजा, दुसऱ्याच्यात पण 3000 आले, मला 6000 आलेत, मी स्टॉप करणार आहे. पहिल्याच्यात 3 आले, दुसऱ्याच्यात 1250 गेले,
तरी मला किती उरणार आहे? $1,750 प्रॉफिटच आहे ना माझा, मी बंदच करणार आहे. अजून वाटलं जर चान्स आला तर पुन्हा एकदा रिस्क घेऊन जर इथे पण माझा एसएल गेला तर याच्यातून वजा 1250 होणार आहे, तरी पण मी 500 प्रॉफिटच आहे. ओके, त्यामुळे 2, मोस्टली 1, 2 किंवा मॅक्स 3 ट्रेड करायची दिवसातून. आता मी करतो 10 लॉटने. फॉर एक्झाम्पल आपण आज फक्त निफ्टीचं बघणार आहे, पुढच्या लेक्चरमध्ये आपण बँक निफ्टीचं बघूयात. ओके, आज फक्त निफ्टीचं 10 लॉटने ट्रेड करतो. 10 लॉट इंटू माझे 50चा एक लॉट आहे. क्वांटिटी किती असते? 500 ची क्वांटिटी. मला जर इथे 60 पॉईंटचा टार्गेट येतोय, $30,000 मला एका ट्रेड मध्ये प्रॉफिट होतो. जर लॉस झाला 12,500चा एका ट्रेड मध्ये लॉस होतो. ओके, हा माझा प्रॉफिट रेशो. 30,000चा एक आला, दुसरा पण आला, मोस्टली 30,000 किंवा 25,000. असं नाही की फिक्स 30,000 येतो, 25 येतो, 20 येतो, जसं टार्गेट निघेल तसं. माझं इथे 40-50,000 प्रॉफिट झाला, 50,000. मी ट्रेडिंग बंद करतो. पहिला ट्रेड 30,000 प्लस, दुसरा ट्रेड 12,500 लॉस, तरी पण माझ्याकडे होतात 17,250, सॉरी 750. मी प्रॉफिट मध्येच असतो. अजूनही मी रिस्क घेऊ शकतो, त्याही रिस्क मध्ये माझा एसएल उडाला तरी मी 5,000 प्रॉफिट मध्येच आहे. मॅक्स 3. जर पहिले दोन्ही माझे सक्सेस जात आहेत तर मी पूर्णपणे शांत होतो, तिसऱ्या ट्रेडचं नावही घेत नाही. क्वांटिटी जेवढी मोठी तेवढे मोठे लॉसेस आहेत, तेवढे मोठे प्रॉफिट आहेत. एका लॉटला 3,000चा लॉस आहे, सॉरी 1,250चा लॉस आहे आणि 3,000चा प्रॉफिट आहे. तसंच माझं 10 लॉटला 30,000चा प्रॉफिट आहे आणि 12,500चा लॉस आहे. या पद्धतीने मी चालतो. यात कोणाला काही डाऊट? हे आपण अजून डिटेलमध्ये आपण शिकणार, खूप डिटेलमध्ये शिकायचं, हे फक्त बेसिक चालू आहे. डिटेलमध्ये आपण शिकणार हे पुढे. डाऊट आहे का यात कोणाला काही? नो. ओके, सो मी मग इथे लेक्चर बंद करतो. एकाच दिवसात जर तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी वगैरे सगळं सांगितलं तर तुमच्या म्हणजे समजेल पण खूप किचकट जाईल. मग त्यापेक्षा हळूहळू समजून घेऊयात. साधारणतः सर नेक्स्ट लेक्चर कधी असेल? परवा दिवशी संडेला, नाही सॉरी नाही, मंडेला असेल तुमचं. संडेला नाही येणार, मंडेला लेक्चर असेल. मंडेला चालेल. हा, आता इथून पुढे तुमचं मोस्टली लेक्चर आज घेतलं तर उद्या नसणार आहे, परवा असणार आहे, अशा पद्धतीचे तुमचे लेक्चर असणार आहेत. ओके सर, चालेल. हा, सो आताशी म्हणजे इथून पुढे तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट यायला सुरुवात होईल. आतापर्यंतचे लेक्चर बोरिंग होते, सगळ्यांसाठी असतात, पण ते करणे गरजेचं आहे. इथून पुढे सगळे इंटरेस्टेड लेक्चर आहेत. मॅक्झिमम प्रॉफिट आणि मॅक्झिमम लॉसेस आहेत, पण लॉसेसला आपण लॉक लावतो एसएल ने आणि प्रॉफिट अनलॉक असतो. स्टॉक मार्केट असं आहे, तुम्ही एका दिवसात कितीही पैसा कमवू शकता आणि कितीही गमवू पण शकता. माझे काही काही फ्रेंड्स आहेत, दिवसाला 2 लाख, 5 लाख, 10 लाख, काही काही तर आहेत जे 20 lakhs पर्यंत पण प्रॉफिट्स करतात वन डे. माझे अजून तेवढे चांगले दिवस नाहीये, बट येतील नक्कीच. जसं लवकरच सर. जसं जसं माझं भांडवल म्हणजे भांडवल इन द सेन्स इन्व्हेस्टमेंट जशी वाढणार आहे
तसतसे माझे प्रॉफिट्स पण वाढणार आहे. वेदांत हसू नको, येतात 5,000, 2,000, 3,000 दिवसाला येतात, खूप आहेत. मी जस्ट 10 लॉटचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं. ओके, सो ह्या पद्धतीची ट्रेडिंग असते. हे आता जे आपण ऑप्शन बघतोय हा सगळा इंट्राडेचा पार्ट आहे. यात पण आपण जे आता थिअरीज बघितली एसएल लावून, याच्यात पण अजून काही प्रॉफिटेबल पॉइंट्स आहेत की जे पुढे जाऊन तुम्हाला अजून रिस्क फ्री करणार आहेत आणि रिवॉर्ड जास्त देणार आहेत.